शेतामध्ये सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू आहेत आणि अशा वेळी पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे आणि यामुळे खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना जवळपास ब्रेक लागण्याची शक्यता आहे। जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध नाही तसे बोर्ड लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे वाहनधारकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामना करावा लागतोय। जालना शहरातल्या भाग्यनगर परिसरामध्ये असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन साठा पूर्णपणे संपल्यामुळे या ठिकाणी तसे फ्लेक्स देखील लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे वाहनधारकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावं लागतंय। ही परिस्थिती कधीपर्यंत पूर्वपदावर येणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जालना शहरातल्या पेट्रोल पंपावरील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी। एकीकडे खरीप हंगामाची सुरुवात होत असताना शेतकरी या ठिकाणी मशागतीचे कामं करत असताना आपण जर बघितलं तर जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर आता पेट्रोलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की जालना शहरातल्या भाग्यनगर या ठिकाणच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर आपण आहोत की या ठिकाणी सकाळपासून पेट्रोलचं एक थेंबही उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी पेट्रोल चालकांनी या ठिकाणी पेट्रोल पंप बंद केलेला आहे। त्यामुळे नागरिकांना मोठी या ठिकाणी पेट्रोल समस्यांना सामोरे जावं लागतं आहे। आपण जर बघितलं तर या संपूर्ण पेट्रोल पंपावर आता सुकसुकाट बघायला मिळतो आहे, कारण की हा पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे या पंप चालकांनी या ठिकाणी पेट्रोलचा पंप जो आहे त्याला आपण जर बघितलं तर अशा प्रकारे या ठिकाणी दोऱ्या बांधून हा पेट्रोल पंप या ठिकाणी बंद केलेला आहे। अशाच प्रकारची स्थिती ग्रामीण भागात सुद्धा बघायला मिळते आहे। ज्या ठिकाणी पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे। आपण जर बघितलं तर ह्या प्रवासी रिक्षा आहे की जे प्रवाशांना घेऊन जातात त्यासुद्धा या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आल्या होत्या, मात्र पंपावर या ठिकाणी दोरी लावून बंद करण्यात आल्यामुळे आपण जर बघितलं तर या रिक्षा या ठिकाणी संपूर्ण पेट्रोल संपल्यामुळे या पेट्रोल पंपाच्या समोरच या ठिकाणी आहेत। आपण जर एकंदर बघितलं तर आखाती देशाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला होता। तशाच प्रकारची परिस्थिती आता या खरीप हंगामाच्या तोंडावर या ठिकाणी आल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी या पेट्रोल टंचाईचा फटका बसत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मशागतीच्या कामाच्या दिवसातच पेट्रोल टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ही पेट्रोल टंचाई आणखी 4 ते 5 दिवस जिल्ह्यातल्या सर्वच पंपावर दिसेल अशी शक्यता वर्तवली जात असल्यामुळे मशागतीच्या कामांना कुठंतरी या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे हे पेट्रोल समस्या केव्हा सुटेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की मशागतीच्या कामाच्या वेळेसच पेट्रोल तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता या पेट्रोल टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता दिसत आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना।